Hi everyone. Our video on standard deviation. This is a topic in standard deviation. Presently, as per MPEG 2020, this syllabus is only for IT. So let's find out the standard deviation. मागच्या लेक्चरमध्ये मी स्टँडर्ड डिव्हिएशनचे फॉर्म्युले दिले होते, तर त्याचा आता आपण यूज करायला शिकूया. तर पहिलं गणित आहे स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ हे जे नंबर्स दिलेत 18, 13, 9, 21, 20, 12, 25, 10. So we are supposed to find ST of these numbers. Now we know that this is a raw type of data, राईट. रॉ टाईप कशाला म्हणतो, ज्याच्यामध्ये क्लास इंटरवल नसतात किंवा फ्रिक्वेन्सी अशी वेगळी दिलेली नसते. सो हा झाला रॉ डेटा. तर त्याचा फॉर्म्युला मी लिहिला इथे एस डी स्टँड्स फॉर स्टँडर्ड डिव्हिएशन. सो स्क्वेअर रूट ऑफ समेशन एक्स आय स्क्वेअर अपॉन एन मायनस समेशन एक्स आय अपॉन एन ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता हे जे नंबर्स दिले त्याचा आपल्याला टेबल करावा लागतो. तर तो टेबल इथे मी दाखवला आहे करून. हे जे नंबर्स दिले होते ते आपण उभे लिहिलेत, एक्स आय कॉलम करायचं आणि त्याच्यामध्ये नंबर लिहिलेले आहेत. त्याची बेरीज केली खाली, कारण समेशन एक्स आय हे या फॉर्म्युलामध्ये इथे लागते बघा आपल्याला, म्हणून त्याची बेरीज केलेली आहे. पुढच्या कॉलममध्ये एक्स आय स्क्वेअर केलेले आहेत, म्हणजे ह्या सगळ्यांचे नंबर स्क्वेअर्स आपण पुढे केले, त्याची पण बेरीज केली 2284. आणि ह्या फॉर्म्युलामध्ये समेशन एक्स आय स्क्वेअर लागतोय, समेशन एक्स आय लागतो. त्या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करून कॅल्क्युलेशन करून द आन्सर इज 5.83. इवन दो इट इज नॉट आस्क्ड, वी आर फाइंडिंग व्हेरियन्स ऑल्सो हिअर. हे तुमच्या माहितीसाठी आहे की व्हेरियन्स कसा काढायचा. स्टँडर्ड डिव्हिएशनचा स्क्वेअर, सो 5.43चा स्क्वेअर 29.48, दिस इज द व्हेरियन्स. ऑलराईट. स्टँडर्ड डिव्हिएशनला कधी मी एस डी असं लिहिणार आहे, कधी सिग्मा लिहिणार आहे. तर दोन्ही वापरायचे आहेत आणि परीक्षेमध्ये कोणताही फॉर्म येऊ शकतो, त्यामुळे गोंधळून जायचं काही कारण नाही. पुढचं एक्झाम्पल अतिशय फेमस गणित आहे. 1 ते 9 नंबर्स आहेत इंटिजर्स आणि याचं स्टँडर्ड डिव्हिएशन आपल्याला काढायचं आहे. तर इथे मी आडवा टेबल केला आहे, परीक्षेत उभा करायचं आहे बरं का. तर एक्स आयचा कॉलम 1 ते 9, एक्स आय स्क्वेअर म्हणजे ते वरचे नंबर्स आहेत त्याची स्क्वेअर्स एक्स आय स्क्वेअर. वरच्या रोची बेरीज केली आहे ती 45 येते, त्याला समेशन एक्स आय असा शब्द आहे. आणि खालचा जो रो आहे त्याची बेरीज समेशन एक्स आय स्क्वेअर जी 285 येते. फॉर्म्युलामध्ये टाकल्यानंतर 2.582 हे झालं स्टँडर्ड डिव्हिएशन. बाय द वे तुमच्या माहितीसाठी कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा हा डेटा इनपुट केल्यानंतर डायरेक्ट स्टँडर्ड डिव्हिएशन आपल्याला मिळू शकतो. आन्सर टॅली करण्यासाठी त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. ते फंक्शन कसं वापरायचं ते आता कॅल्क्युलेटरचं मॅन्युअल तुम्ही वाचा आणि त्याच्यावरून हे तुम्ही शिकायचं आहे. आता हा डिस्क्रीट डेटा मी घेतला आहे, एक्स आय आणि एफ आय असं दिलेलं आहे. पहिले 2 कॉलम्स दिलेत, पुढचे कॉलम्स मी केलेत. ओके. तर एक्स आय एफ आय ॲक्च्युली आडवे दिले होते, ते मी ऑलरेडी उभे करून लिहिलेत. एक्स आयची खाली इथे बेरीज लागत नाही, एफ आयची बेरीज करून घ्या जी येते 10. सो 10 हा एन झाला, कॅपिटल एन. आता एफ आय एक्स आय लागणार आहे आपल्याला. सो लुक ॲट एफ आय एक्स आय. 27 गुणिले 2, 28 गुणिले 7, 29 गुणिले 1. आणि याची खाली बेरीज केली 279, ती झाली समेशन एफ आय एक्स आय. आणि खाली फॉर्म्युला दिसतोय त्याच्यामध्ये ती जागा 279 एंट्री कुठे जाते हे ऑब्झर्व करा. आणि एन कुठे जातो, एन म्हणजे 10, तो कुठे जातो तेही ऑब्झर्व करा. ओके. त्याच्यानंतर फॉर्म्युलामध्ये एफ आय एक्स आय स्क्वेअर लागतो, त्याच्यामुळे मी एक कॉलम एक्स आय स्क्वेअरचा करणार आहे आणि मग त्याच्या पुढचा कॉलम असेल तो एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअरचा कॉलम असेल. सॉरी, एक्स आय स्क्वेअर केले, कसे केले, एक्स आयचा कॉलम आहे त्याची स्क्वेअर, 27चा स्क्वेअर, 28चा आणि 29चा स्क्वेअर हा केलेला आहे. बघितलं याची सुद्धा खाली आपण ॲडिशन नाही केली. त्याच्यानंतर एफ आय एक्स आय स्क्वेअर आपण केलेला आहे. खाली फॉर्म्युलामध्ये परत बघा एफ आय एक्स आय स्क्वेअरची बेरीज लागते तिथे. त्या फॉर्म्युलामध्ये मी समेशन लिहायला विसरले, सो प्लीज मेक दिस करेक्शन. सो एफ आय 2 इंटू 729, 7 इंटू 784, 1 इंटू 841 आणि याची बेरीज झाली 7787. त्या व्हॅल्यूज आहेत आपण त्या टाकलेल्या आहेत. अँड द आन्सर विल बी
0.539. त्याचं पुढं तेच गणित मी पुढे कंटिन्युएशन म्हणून घेतलं आहे. फाइंड द सी व्ही ऑफ द अबोव्ह एक्झाम्पल. सी व्ही म्हणजे कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. शॉर्ट फॉर्म आहे, लक्षात ठेवा. सी व्ही आपण सारखं वापरतो. फॉर्म्युला आहे सिग्मा बाय एक्स बार इंटू 100. तर सिग्मा वर काढलेला आहे, ओके. आणि एक्स बार म्हणजे ॲव्हरेज. ॲव्हरेज कसं काढतात? समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन. तर समेशन एफ आय एक्स वाय 279 अपॉन 10 विल बी 27.9. एफ आय एक्स आय बघितलं इथे आणि त्याची बेरीज 279. तर 279 upon 10 is 27.9, and after substituting you are getting the CV as 1.9319. What's the example? Calculation SD of, again discrete data 3, 4, 5, 6, 7, 8 and 1, 3, 7, 5, 2, 2 फ्रिक्वेन्सी दिल्यात आणि एक्स आय दिलेला आहे. मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स असा हा डेटा आहे. तर एक्स आय मी लिहून घेतले. आता हे सगळे टेबल उभं करायचं आहे आपल्याला. तर एक्स आय लिहून घेतलेले आहेत, त्याच्या पुढे एफ आय मांडून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एफ आय एक्स आयचं आपापसाचं गुण मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. एकमेकाच्या समोर जे नंबर्स आहेत दे आर टू बी मल्टिप्लाइड. 3 into 1, 4 into 3 अँड सो ऑन. त्याची सम करा खाली 110 येते. एफ आयची सम करा 20 येते. हा एन झाला. आणि एफ आय एक्स आयची बेरीज येते समेशन एफ आय एक्स आय. त्याच्यानंतर एक कॉलम एक्स आय स्क्वेअरचा केला. एक्स आय स्क्वेअर म्हणजे हा पहिला जो कॉलम आहे ना 3, 4, 5, 6, त्याचं स्क्वेअर करून त्या एक्स आय स्क्वेअरच्या कॉलममध्ये लिहिलेत. रिमेंबर इथे कुठेही आपल्याला अलाइनमेंट बिघडवायची नाही आहे. त्या नंबरच्या समोर तो नंबर आला पाहिजे. वर खाली नाही नंबर्स होत चालत. एक्स आय स्क्वेअर केल्यानंतर बघितलं त्याच्या खाली बेरीज आपण नाही केली कारण ती बेरीज आपल्याला नाही लागत. मग एफ आय एक्स आय स्क्वेअर केलेला आहे. तर एफ आयचा कॉलम आहे मध्ये दुसरा कॉलम. तर दुसरा कॉलम आणि चौथा कॉलम याचा गुणाकार म्हणजे एफ आय एक्स आय स्क्वेअर येईल. आणि दॅट इज 1 into 9, 3 into 16 अँड सो ऑन. टोटल इज 638. एस डीच्या फॉर्म्युलामध्ये टाकायचं आहे. एस डीचा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. रूट समेशन एफ आय एक्स आय स्क्वेअर बाय एन मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन आणि ब्रॅकेट स्क्वेअर. तर त्या वरच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कुठे कशा टाकल्या आहेत हे ऑब्झर्व करा. असं एक इन्स्ट्रक्शन आहे तुम्हाला. अँड इट गिव्ज यू 1.2845. ओके. आता इथे सुद्धा त्यांनी सी व्ही नाही विचारला, पण मी आज सी व्ही काढून दाखवते आहे म्हणजे आपली तेवढीच प्रॅक्टिस होईल. तर सी व्हीसाठी एक्स बार लागतो. एक्स बारचा फॉर्म्युला समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन. समेशन एफ आय एक्स आय वर काढलेला आहे 110. एन इज 20 अँड दॅट गिव्ज यू 5.5. सी व्ही कसा येईल? सिग्मा बाय एक्स बार इंटू 100. सो बाय पुटिंग द करेस्पॉन्डिंग व्हॅल्यूज it is 23.35. all right. फॉलोइंग डेटा. आता हा कंटिन्युअस डेटा आहे कारण इथे क्लास इंटरवल दिलेले आहेत 20, 25, 25, 30 असे आणि फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे. तर आता आपण उभा टेबल करणार आहोत. क्लास सी आय म्हणजे क्लास इंटरवल. तर दिलेले क्लास इंटरवल मी लिहिले. त्याच्या पुढे एफ आय लिहिलेला आहे. मागच्या गणितामध्ये एक्स आय होता बघा, एक्स आय राईट. आता इथे एक्स आय नाही आहे, इथे एम आय आपण वापरू शकतो. एम आय म्हणजे ह्या जो क्लास इंटरवल आहे त्याचं एक्झॅक्टली मिड पॉईंट. तर 20, 25चा मिड पॉईंट 22.5, 25, 30चा मिड पॉईंट 27.5 अँड सो ऑन. मागच्या गणितात जे काही आपण एक्स आयला धरून केलेलं आहे इथून पुढची सगळी प्रोसेस एम आय पकडून करायचं आहे. बाकी सगळे स्टेप्स सेम असणार आहेत. ते एफ आय एम आय आणि मग एम आय स्क्वेअर आणि मग एफ आय एम आय स्क्वेअर खाली टोटल. जरासे माझे कॉलम चिंचोळे झाले बट आय थिंक यू विल अंडरस्टँड.
ही गणितं अशी जशी कॉपी नका करू. आय वॉन्ट यू टू एक्झॅक्टली प्रॉपरली लर्न टू यूज द कॅल्क्युलेटर. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेटर वापरा आणि या व्हॅल्यूज फिलअप करा, क्रॉस चेक करा. आणि माझं चुकलं असेल तर कृपया मला सांगा. ओके. ते सगळे कॅल्क्युलेशन्स मी मोबाईलवर केलेत. सो आय एम शुअर देर मे बी सम mistakes in the calculations. N is 275, capital N, Fi ची बेरीज, right? And then putting in the formula 64.381. ओके, क्रॉस चेक करा. परीक्षेमध्ये नेहमी आडवेच असतात, आपण त्यांना उभं करायचं असतं. सो CI केले आपण क्लास इंटरवल. MI केलेले आहेत. MI म्हणजे हे की जे क्लास इंटरवल्स आहेत त्याचे सेंटर पॉईंट्स 5, 15 वगैरे. FI वर दिलेले आहेत ते आपण खाली उतरून घेतलेले आहेत. बरोबर समोर लिहायचे. एक कुठलाही नंबर वर खाली होता कामा नये. FI MI आणि त्याची बेरीज येते 2498. ओके. FI MI म्हणजे 14 गुणिले 5, 15 गुणिले 23, 25 × 27, 35 × 21 अँड 45 × 50. त्याच्यानंतर MI स्क्वेअरचा कॉलम येईल. 5, 15, 25 याचे स्क्वेअर्स लिहिलेत मी. ह्याची बेरीज नाही होणार खाली, कारण फॉर्म्युलामध्ये समेशन MI स्क्वेअर असं नाही लागत कुठे, राईट. त्याच्यानंतर FI MI स्क्वेअर करायचा. 14 गुणिले 25, 23 गुणिले 225, 27 गुणिले 625 and so on. The total will be 78500. And then by the way गणितामध्ये मीन पण विचारलं आहे. कॅल्क्युलेट मीन. मीन म्हणजे ॲव्हरेज. आणि मीनचा फॉर्म्युला समेशन FI MI अपॉन N. सो 2498 अपॉन 100 इज 24.98. मग स्टँडर्ड डिव्हिएशन काढायचा. फॉर्म्युला आता मला वाटतं पाठ झाला असेल, जे येते 12.689. व्हेरियन्स पण विचारलं आहे. ॲक्च्युली याच्या पुढे एक स्टेप करायची आपल्याला. व्हेरियन्स जे उत्तर आलं आहे 12.68 वगैरे, ह्याचं स्क्वेअर करायचं म्हणजे तो व्हेरियन्स असणार आहे. तर ते आय लिव्ह इट टू यू. अँड विथ दिस वी हॅव ended with the standard deviation. I expect you to write these sums in the notebook. I will be sharing the PDF of these 7 examples, and I expect you to write all these sums in the notebook. Do not copy plainly, but try to use calculator and thoroughly check your answer. Okay. कधी भी 2 decimals घेतलेत, कधी 3, कधी 4. Usually 2, 3, 4 decimals are okay, right? If nothing is mentioned, then you can do only up to 2 decimals. So it's up to you now. जर आपलं ऑफलाईन थिअरी एक्झाम झाली तर ही गणितं तुम्हाला सोडवावी लागतील. त्याच्यामुळे पाठ करा, गणितं नीट लिहून घ्या आणि स्वतः सोडवा. ओके. सो वी आर स्टॉपिंग हिअर.